आळे येथे श्री खंडोबा देवस्थानमध्ये रात्री चोरी झालेली आहे. नेमकं काय घटनाक्रम आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. ही जी चोरी झाली त्या चोरी झाल्यानंतर पहिले जे पाहिलं ते या देवस्थानचे पुजारी आहेत. तुम्ही पहिल्यांदा चोरी झालेले पाहिले, नेमकं तुम्ही आल्यानंतर इथं काय आढळलं, तुम्हाला काय प्रसंग होता? पहिलं आले पहिलं ही तिजोरी पाहिली मी. तिजोरी पाहिलं ते खोललेलं होतं. काही काय पैसे खाली पडले होते, कुलूप होतं. ते नंतर हे गेट पाहिलं तर तिथं कुलूप त्याचे सगळं होतं मोठं. आणि नंतर पाहिलं ते दरवाजा मोकळा, तो कुलूप पाहिलं ते सगळं, म्हणजे असं मोकळं होतं सगळं. सकाळी तुम्ही किती वाजता आले तिथं? 5 वाजता, सकाळी 5 वाजता. नेहमी तुम्ही पूजेसाठी सकाळी 5 वाजता येता? रोज 5 वाजता नेहमी. आतमध्ये हे तोडलं होतं, नंतर इकडचे पण एक लॉक तोडलं होतं आणि आतमध्ये काही चोरी झाली त्याच्यामध्ये? आतमध्ये म्हाळसाचे बांधूचे वगैरे ते मंगळसूत्र, काही खंडोबा देवाचे ते शिवते ते काढून घेतले सगळे. मी काय कातारले काय नाही, मणी वगैरे सगळे तसे पडून जागेवर ठेवून दिले ते गेले. देवस्थानचे अध्यक्ष आहेत. ही चोरी झाली, मंदिर रस्त्याच्या कडेला आहे. आपल्या भागामध्ये नेमकं चोऱ्यांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. या मंदिरामध्ये CCTV कॅमेरे आहेत का? आणि हा जो घटनाक्रम आहे, जी चोरी झाली त्याच्यामध्ये काही झाली का? काय नेमकं तुम्हाला? आपल्या मंदिरामध्ये CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, परंतु त्या जे चोरी करणारे लोक आहेत त्यांनी ते कॅमेरे सुद्धा सुरुवातीच्या काळात बंद पाडले. समोर काहीतरी दगड गोट्याने किंवा काठीने स्टिकनी ते समोरची लाईट बंद केली. त्यामुळे या ठिकाणचे जे फुटेज आहे ते अंधुक दिसत आहे. फुटेज नक्कीच रेकॉर्डिंग झालेलं आहे. त्यांनी 1:35च्या दरम्यान, 1:35च्या नंतर 2-3 वाजेपर्यंत सगळं त्यांनी या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला आहे. ते CCTV फुटेज या ठिकाणी आहेत. आतापर्यंत जवळजवळ 3 वर्ष होतील मंदिराला कुठल्या प्रकारचं या ठिकाणी अशा प्रकारची चोरी किंवा काही या ठिकाणी झालेलं नाही. अतिशय गांभीर्याने घेणारा हा विषय आहे. सुरक्षा कोणी असतं का? मंदिर समोर कुलूप असतं. या ठिकाणी 2 गेट आहेत, कोलॅप्सर गेट आणि एक लाकडी गेट. या ठिकाणी सुरक्षाचा विषय म्हटलं तर इथून पाठीमागच्या काळात या ठिकाणी बाजूला अथर्व मॉल आहे, त्या ठिकाणी एक वावळ म्हणून त्या ठिकाणी सुरक्षा म्हणून तो काम पाहत होता. अशा प्रकारचं मंदिराचं देखभाल तो दोन्ही काम बघायचं त्या ठिकाणी. त्याची चोरी झाली आहे, नेमकं यामध्ये काय काय अवैध लंपा चोरीला गेलाय आणि किती अंदाजे या रक्कम असेल चोरीला गेली आहे? आता दानपेटीतली रक्कम तर आपण सांगू शकत नाही. दानपेटीमध्ये रोकड रक्कम असते, चिल्लर असते किंवा दागदागिने मोठ्या प्रमाणात टाकलेले असतात. एक खंडोबाचं वाहन म्हणून कुत्र्याचं, घोड्याचं ते प्रतिमा तयार करतात, ते मूर्ती तयार करतात, ते पण दान टाकतात. त्यामुळे दानपेटीमध्ये चांदी सोन्याचे दागिने सुद्धा भरपूर आहेत होते. आम्ही इथून पाठीमागे जेव्हा खोलले तेव्हा त्या प्रकारचे दागिने तेव्हा मिळाले आणि आता मिळाले आहेत. किती दिवस खोली बंद? दागदागिने आम्ही काय करायचं, पैसे असताना तर आम्ही देणगी फाडायचं, देवस्थानकडे सुपूर्द करायचं. परंतु दागदागिने जे होते आम्ही ते पुन्हा ते पेटी टाकायचे. मग 3 वर्षामध्ये दागदागिने साचलेले ते संपूर्ण गायब झालेले अशा प्रकारचं आहे. अंदाजे कसं सांगता येईल साहेब? आतमधलं काय? आतमध्ये एक कोलॅप्सर गेट तोडून आतला एक दरवाजा तोडला. त्या ठिकाणी आत्ताच आमच्या पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणचे गळ्यातले हार असतील काय असतील ते कट करून त्यांनी नेलेले. भले ते आम्ही निश्चित सांगू शकत नाही ते सोन्याचे होते का, ते तुमचं काय म्हणतात त्याला 1 ग्रॅम ज्वेलरी किंवा काय. त्यामुळं लोकांनी दिलेली त्यांचा तर अनादर करू नये. आम्ही त्यांना बोलणार नाही सोन्याचं घे, चांदीचं आहे का, कसं खरं आहे का खोटं आहे. त्यामुळे आम्ही कधी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही. आम्ही समजून जाते बा भावना आहे लोकांची त्यापर्यंत दिली, त्यामुळे आम्ही त्यांना कधी विचारलं नाही सोन्याचं आहे का, खरं आहे का, खोटं आहे. घटनेची माहिती पोलिसांना कधी कळवली आणि पंचनामा केला तर पोलिसांनी? आम्ही आमच्या पुजाऱ्यांनी 5 वाजता फोन केला. आम्ही सर्व विश्वास मंडळाला ताबडतोब लगेच त्या ठिकाणी या ठिकाणी बोलायला सांगितलं. 6:30 7:15 दरम्यान आम्ही लगेच या ठिकाणी जमलो आणि ताबडतोब 6:30 आळे फाटा पोलीस स्टेशनला गेलो. त्या ठिकाणी एक अंमलदार होते, ते म्हणले साहेब 9:30 दरम्यान येतील. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी जमलो आणि 9:30 त्या ठिकाणी गेलो. 10 10:30 पूर्ण स्टाफ आळे फाटाचा APS साहेब, जाधव साहेब आणि त्यांचं टीम ते सर्व या ठिकाणी आले. पथक आलं पुण्याचं देखील, त्यांचं ते विशेष पथक असतं CCTV कॅमेरा किंवा जे शोध मोहिमेवर जे पथक असतं ते सुद्धा आलेलं आहे. साहेबांनी चांगल्या प्रकारे दखल या ठिकाणी देवस्थानच्या वतीने घेतलेली आहे आणि ते आम्हाला म्हणले आम्ही लवकर सगळी चोरी पकडणार आहोत. चोरी आता किती रुपयांनी झाली काय झाली तो भाग वेगळा, परंतु चोरी होणं हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारचं भविष्यकाळात घडू नये याची खबरदारी आम्ही देवस्थान म्हणून घेणार आणि पोलीस प्रशासन म्हणून घेणार. आणि काय खबरदारी घेणार तुम्ही? खबरदारी पुढे आता तुम्ही बोलता ते एखादा
सुरक्षा रक्षक ऍक्ट नेमला पाहिजे, सीसीटीव्ही कॅमेरा पुन्हा एकदा चांगल्या पर्याय चालू केले पाहिजे. जे बंदिस्त आता ही साईडला तो मोकळं दिसतंय 3 फुटापर्यंत बांधकाम आहे आपलं, वरती ते कठड्याचं काम, कठड म्हणजे ग्रिलचं काम, ते आम्ही भविष्यामध्ये लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आतमध्ये सहज एंट्री कोणची होणार नाही. अशा प्रकारे दुर्दैवी घटना घडलेली आहे, चोरीची घटना घडली आहे. अशा प्रकारच्या चोऱ्या आपल्या परिसरामध्ये घडायला लागल्यात, काय सांगायचंय? ना त्याच्यामध्ये आपण सतर्क राहणं हा एकमेव पर्याय आहे. आपण आजपर्यंत झालं ते ठीक आहे, पण याच्यानंतर आपण जास्तीत जास्त कसं सतर्क राहून आपल्याला टाळता येईल याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मंदिरामध्ये चोरी होणं हे खरं दुर्दैवी आहे. नाही, आता कसं झालंय, सध्याची असणारी जी बेकारी आहे हा बेकारीचा एकमेव पार्ट आहे. ते देव असो किंवा दानव असो तिकडे ते काही बघायला तयार नाही. मूळ मुद्दा तो काय पाहतोय, आपल्याला इथे काय भेटेल हा त्याचा एकमेव उद्देश असतो. त्याच्यामुळे तो कुठल्या हद्दीला जायला तयार झालेला आहे. असं काय तुमची मागणी आहे? आणि आता आमची मागणी आहे, डिपार्टमेंटनी चांगलं सहकार्य केलं. पंचायतीचं त्यांनी हे पाहिले, फुटेज पाहिले, हायवेच्या बाजूचे जे कॅमेरे ते चेक केलेत, थर्वेचे चेक केलेत, आतले चेक केले आणि त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पुण्यावरचे जे स्पॉट आलं त्यांनी पाहिले, त्यांनी त्यांचे प्रयत्न एकदम चांगले केलेले आहेत. त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही असं.